हॅलो फ्रेंड, कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार. मी तुमची लाडकी अंकिता पाटील. तर चला, माझं खूप दिवसानं एक छोटंसं मिनी ब्लॉग येत आहे. मिनी ब्लॉग ह्याला मी बोलू शकत नाही. काही लोक आहेत ना, जे गटर आहे, घाण आहे ना, त्यांना प्रतिउत्तर द्यायचंय. त्यांना उत्तर द्यायचंय का, म्हणजे त्यांची का नाही खूप खाज होत आहे. तर खाज होत आहे ना, तर त्यांची खाज आपल्याला कमी करायची. ह्या लँग्वेजमध्ये मला बोलायला नाही पाहिजे. तर बोलणं खूप गरजेचं आहे. जर आपण चूप बसलं ना, तर त्या लोक जास्त करतात. बरोबर आहे. तर लोकांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की अंकिता कोण आहे, अंकिताची कास्ट कुठली आहे, अंकिता कुठं राहते, अंकिता काय सर्व्हिस करते, अंकिताला मुलं कुठले आहेत, अंकिताचे मिस्टर काय जॉब करतात, अंकिताच्या मिस्टरांना किती पेमेंट आहे, अंकिताची फॅमिली कुठली आहे, अंकिताला कसं काय ह्या लोकांनी एक्सेप्ट केलं, म्हणजे पाटील लोक कसं काय एक्सेप्ट केलं. अरे बाबा, मी कुठलीही कास्टमध्ये लग्न करू, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्यासारखं तर 17 नवरे केला नाही मी ना. जुलेखा आणि रेश्मा हे तुमच्या दोघांसाठी व्हिडिओ आहे. रेश्मा, तुला 60 वर्षात नवरा लागलं, बरोबर आहे. अरे मी तर 27, 28, 29 होई माझं, आता 29 माझं रनिंग असेल, बरोबर. मी तर खूप छोटी आहे. तुझ्या मुलीची वयाची आहे मी, तू 60 वर्षाची आहे. मी 29 म्हणते, 1-2 वर्ष आणि एक्स्ट्रा मी तुला सांगते. अरे खाते पितेली आहे मी, तब्येत नाही मस्त मजेत आहे, म्हणून माझी तब्येत अशी आहे. तुम्हाला खायला मिळत नाही ना, भिकारचोट लोक. जुली, तुला पण म्हणते, अगं तुझी आई चपाती लाटायला जात होती, तुझ्या घरात कुठले कुठले नवरे यायचे तुला भेटायला, कुठल्या कुठल्या कास्टचे येत होते तुला पण माहित नाही, आणि माझी कास्ट तू काढतेस का हरामखोर? हा, मोमिडियन आहे म्हणून काय खूप गांडीला दात आलाय का तुझ्या? हा आहे ना, तू पण कुठल्या कुठल्या नवऱ्याला, मामाच्या पोरग्याला करून घेतली, त्याला सोडली, तिच्या भावासोबत राहिली, तिच्या मित्रासोबत राहिली, त्याच्या मित्रासोबत राहिली, त्याच्या मित्रासोबत राहिली. आई चपात्या लाटायला जात होती, त्यावेळी तुझ्या घरात कोण कोण येऊन तुझ्यापाशी जात होतं माहित आहे ना. हे सगळं बायोडेटा घेऊन येऊ का तुझ्या नवऱ्यापाशी मी? कुत्रे, तुला आता 2 पोरं झालेत ना, राहणार सुखी, कशाला माझ्या संसारात ढवळमडोळी करायला येतेस गो खाऊ? तुला कोण व्हिडिओ बघ म्हणते, आई घाली तुझं व्हिडिओ तिथं, तुझं तोंड तिथं काळा कर म्हणते का? आमच्या नवऱ्यासने मी व्हिडिओ दाखवत नाही. अगं तुमच्या नवऱ्यासने दाखवला, तुमच्या नवऱ्याची लायकी तर माझ्या पायापेशी आहे का? मी केवढी, माझ्या देखण्यापणावरच तुमच्या गांडीला आग लागते, बरोबर आहे. अंकिता देखणे माझा का गो खायला येते का? माझ्या घरात खाऊन खाऊन आता बस झाला नाही का? बसून बसून तुमच्या हाताचं जेवण आवडतंय, तुमची बिर्याणी आवडते, तुमचं अमुक आवडतंय, तुमचं तमुक आवडतंय, तुमचं गू द्या, तुमचा हे द्या, म्हणून माझ्या घरात बसून बसून रांडानं तुम्ही खात होतं. मला तोंड उघडायला लावू नका, मला घाण बोलायला लावू नका. अंकिता नाहीये ते. त्यावेळेस तुम्ही मला ब्लॅकमेल करून त्रास जे देत होता ना, ते नाहीये मी, हे वेगळी आहे. काल ह्यावेळेस ना, जर गाडव्यात बसून का नाही तुम्हाला तोंड काळा करून का नाही तुमची वारात काढून गेलीत ना. आता डिव्हिजनला घेऊन जाऊन ना, तुमचे 56 केस काढून तिथं दारात उभा करून डिव्हिजनच्या, समजतंय का? लायकीत राहावा तुम्ही, मी तुमच्या नादी लागत नाही, तुम्ही माझ्या नादी लागू नका. जुलेखा आणि रेश्मा, तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ, आणि व्हिडिओ बघा. भोसळ्यानं तुमच्या बुडकाला आग लागली तर मला फोन करा, तुमच्या कांडीत जर दम असेल तर. तुमच्यात आता पाय घालते, चांगलं थांबा.